नमस्कार. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतात. या दिवशी आवर्जून सर्वच जण उपवास करतात. तर आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास हा पूर्ण दिवस आपल्याला करायचा असतो आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उपवास सोडावा, कारण वारकरी संप्रदायात द्वादशीला खूप मोठं महत्त्व आहे. दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना गोड पदार्थ खाऊन उपवास सोडावा, कारण की गोड पदार्थ ऊर्जा निर्माण करतो. तुम्ही रताळ्याची खीर किंवा एखादा गोड पदार्थ खाऊ शकतात. एकादशी आणि दुप्पट खाशी असं आपल्याकडे उपवासाला म्हटलं जातं, मात्र तसं न करता तब्येतीला झेपेल असा आहार घ्यावा. उपवासाला दूध, आमसुलाचे सार, दाण्याची आमटी, ताकाची कढी, फळ, दही, साबुदाणा, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ यासारखे उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. वरीचे तांदूळ म्हणजे भगर या दिवशी तुम्ही खाऊ शकतात. वरीच्या तांदळात फायबर्स खूप असतात, त्यामुळे भूक लवकर लागत नाही. तसेच या दिवशी चहा सुद्धा जास्त पिऊ नये.